गुड इव्हिनिंग. काल आपण हे 3 फॉर्म्युले पाहिले होते. त्याच्या आधी आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या. म्हणजे इलास्टिक कॉन्स्टंट कोणते कोणते असतात. पहिले एक असतो म्यू. म्यू म्हणजेच काय असतो? म्यूला अजून एक सिम्बॉल आहे आपल्याकडं, 1/m. आणि ह्या म्यू किंवा 1/mचंच नाव काय आहे आपल्यासाठी? पॉयझन्स रेशिओ. त्यानंतर पाहिला होता आपण कॅपिटल ई. म्हणजेच काय रे कॅपिटल ई म्हणजे? यंग्स यंग्स मॉड्यूलस. यंग्स मॉड्युलस. किंवा त्याला अजून एक नाव आहे, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. नंतर त्यानंतर पाहिला होता आपण के. के म्हणजे काय? बल्क बल्क मॉड्यूलस. मॉड्युलस. आणि अजून एक पाहिला होता कॅपिटल जी. कॅपिटल जी म्हणजे शेअर मॉड्युलस. शेअर मॉड्युलस किंवा अजून काय नाव आहे त्याला? अरे काय नाव आहे? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ओके. मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी. हो. अशा प्रकारचे आपण काय पाहिले होते काल हे? चार चार प्रकारचे आपण इलास्टिक कॉन्स्टंट पाहिले होते. आणि त्यांच्यामधले हे 3 रिलेशन होते. पहिलं रिलेशन काय सांगतंय? का ई इज इक्वल टू 2g ब्रॅकेटमध्ये 1 + म्यू. दुसरं काय सांगतं? ई इज इक्वल टू 3k 1 - 2 म्यू. आणि तिसरं ई इज इक्वल टू 9k जी आपण 3k + g. मी तुम्हाला एकच सांगितलं होतं का हे दोन जर का तुमचे पक्के लक्षात झाले तर ह्या तुम्हाला तिसऱ्याची गरज पडणार नाही. पण तरी आपल्याला लिहून ठेवायचं आहे, आपल्यासाठी महत्वाचे हे दोन आहेत. ह्याच्यावरून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. पण बाय चान्स तुम्हाला जर का क्वेश्चन पेपरमध्ये विचारतानाच हे विचारला की मग आम्हाला फक्त ह्यांच्यातलंच रिलेशन पाहिजे, नाही ई, के आणि जी, बाकी म्यूशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, तेव्हा आपल्याला कोणता फॉर्म्युला लागणार आहे? फॉरनो हा फॉर्म्युला लागणार आहे मेन म्हणजे. ओके. मग आता आपण त्या रिलेटेड म्हणजे हे जे फॉर्म्युले पाहिले इव्हन आतापर्यंत जेवढा सिलेबस झाला त्याच्या रिलेटेडमध्ये विंटर 24 आणि विंटर 25 ह्या दोन एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन मी काढलेले आहेत आज. विंटर 24, विंटर 25. तुम्हाला आता जी द्यायची ती कोणती द्यायची? विंटर 26 द्यायची. हे बघा हा क्वेश्चन आहे ना, विंटर 24चा आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वीचा. हा क्वेश्चन पण विंटर 24चा आहे. त्यानंतर हा क्वेश्चन जो आहे हा विंटर 25चा आहे, म्हणजे मागच्या वर्षी आलेला क्वेश्चन आहे. समरचे घेतले नाहीत, फक्त विंटरचे क्वेश्चन घेतलेत आज. उद्या समरचे घेऊयात. हा विंटर 25 आहे आणि हा पण विंटर 25 आहे. ओके. एवढे 5 क्वेश्चन आपल्याला आज सोडवायचे आहेत. आणि हे झालं तर अजून एक क्वेश्चन आहे विंटर 24चा जो बाकी जो आपला झालेला आहे सोडून, पण परत सोडूयात आपण तो. ठीक आहे. इथून स्टार्ट करायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला जमणार आहे, तुम्हाला पण ट्राय करायचं आहे, सोबत सोबत मी पण ट्राय करणार आहे. क्वेश्चन बघा काय आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे म्हणजे. अ माइल स्टील फ्लॅट 120 mm वाईड, 12 mm थिक आणि 5 मीटर लॉंग कॅरीज अन ॲक्सियल लोड ऑफ 25 kN. बघा काय सांगितलंय, काय एक पट्टी आहे स्टीलची, फ्लॅट पट्टी, जिची विड्थ किती आहे? 120 mm आहे, थिकनेस किती आहे? 12 mm आहे, आणि लांबी किती आहे? 5 मीटर आहे. तिला जो लोड लागतो तो कितीचा लागतोय? 25 kN लोड लागतोय. काय काय काढायला सांगितलंय? स्ट्रेस, स्ट्रेन आणि चेंज इन लेंथ ऑफ बार. आणि इथं दिलेलं आहे का ई इज इक्वल टू, आता इथं टाईप करताना मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून. काय असणार आहे रे सांगा इथं? 105 असेल का हे? नाही, 10⁵. हा, इथं काय असणार आहे? 5 इथं नाहीये, 5 इथं वर असणार आहे. मी काय करतो, ब्लॅक कलरने लिहितो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा खोडला खालचा आणि 10⁵ पर्यंत अशा गोष्टी दिलेल्या आहेत. मग आता आपण आधी स्टार्ट करून करणार, सोल्युशन म्हणणार. विंटर 24 ला आलेला क्वेश्चन आहे 4 मार्काला. बघा किती सोपा क्वेश्चन येतो बघा. सोल्युशन. सोल्युशन मध्ये गिवन डाटा सांगा आता. विड्थ किती आहे? विड्थ लिहून तर घेऊ. विड्थ इज इक्वल टू 120 mm. एम एम मध्ये तिला काय कन्वर्जन करायची गरज आहे का? नाही. एम मध्ये मध्येच राहणार. ठीक आहे. त्यानंतर थिकनेस दिलेली आहे.
थिकनेस इज इक्वल टू काय दिलेली आहे 12 आणि लेंथ दिलेली आहे. लेंथ किती 5 मीटर. आता मीटरला कशात कन्वर्ट करावं लागेल एम एम मध्ये. काय होईल बरं 5 × 10⁻³ mm. इथपर्यंत क्लिअर आहे का? की जे दिलेल्या गोष्टी आहेत ह्या तीन, विड्थ, थिकनेस आणि लेंथ, ह्या तिघी आपण लिहिल्या. आता आपल्याला जेव्हा एरिया काढायचा आहे, क्रॉस सेक्शनल एरिया, तेव्हा आपण कोणाचं आणि कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार आहे यातल्या, विड्थचं आणि थिकनेसचं का विड्थ आणि लेंथ का थिकनेस आणि लेंथ? काय वाटतं? विड्थ आणि थिकनेस. बरोबर का? कारण बघा मी तुम्हाला लागलं तर काय नेमकं ना ते काढून दाखवतो शेप बरं का. हे बघा हे असं आहे, हे अशा प्रकारची पट्टी आहे आणि या पट्टीची नाही अशी लेंथ आहे लांब. ओके. आणि इथं इथं लोड लागलेला आहे असं असं. कितीचा आहे तो 25 kN. मग जो एरिया क्रॉस सेक्शन आहे तो कोणता आहे? एक तर हा जो की विड्थ आहे आणि ही जी की थिकनेस आहे. ही जी तिरपी चालली आहे ही काय आहे? आपल्याला लांबच्या लांब काय असणार आहे? ही 5 मीटर एवढी अशी लेंथ असणार आहे. मग आपण जेव्हा एरिया काढायचा तेव्हा त्या थिकनेसचा आणि विड्थचा काय करणार आहे? आपण मल्टिप्लिकेशन करणार. मग एरिया इज इक्वल टू 120 × 12 इज इक्वल टू, करा बरं, 120 × 12 1440 mm². ओके, एरिया आला. नंतर लोड दिलेला आहे 25 न्यूटन, म्हणजे पी इज इक्वल टू 25 kN. किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये करायचं म्हणजे काय झालं 25 × 10⁻³ ओके, पी झाला. नंतर इज इक्वल टू काय दिलेलं आहे 2 × 10⁻⁵. ह्याला न्यूटन आणि हे काय असणार आहे न्यूटन पर चा स्क्वेअर. ओके, एरिया भेटला, पी भेटला आणि ई म्हणजे काय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पण भेटलं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय काय काढायला सांगितलेलं आहे? स्ट्रेस, स्ट्रेन आणि चेंज इन लेंथ, म्हणजे सिग्मा, स्मॉल ई आणि डेल्टा एल. ओके, चला सिग्मा काढण्यासाठी फॉर्म्युला स्ट्रेस लिहितो इथं मी. स्ट्रेस म्हणजेच काय असतो सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. ओके, सिग्मा इज इक्वल टू पी किती आहे 25 × 10⁻³ डिवायडेड बाय ए किती आहे 1440. करा बरं कॅल्क्युलेशन आणि सांगा काय आन्सर येत आहे. सिग्मा इज इक्वल टू, मला पण घेऊ दे कॅल्क्युलेटर. 25 × 10⁻³ डिवायडेड बाय 1440 किती आलं? 17.3611. 17.36 17.3661. घेऊ किंवा 3611 युनिट न्यूटन पर चा स्क्वेअर. हे पहिलं आन्सर आलं. ओके, आता दुसरा स्ट्रेन काढायला सांगितलेला आहे आपल्याला. स्ट्रेन काढायचा आहे. आता लक्ष द्या बरं का, दोन पद्धती आहेत. स्ट्रेन काढायचा आहे म्हणजे काय काढायचं आहे ई. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे डेल्टा एल अपॉन एल. तर आपल्याला आधी काय माहिती पाहिजे नाही तर डेल्टा एल माहिती पाहिजे, म्हणजे चेंज इन लेंथ काढावं लागेल. एक मेथड म्हणजे आधी काय करायचं डेल्टा एल काढायचा. डेल्टा एल काय येईल पी एल अपॉन ए. ह्या फॉर्म्युला डेल्टा एल काढायचा आणि तो ह्याच्यात टाकायचा. आपल्याला काय निघल स्ट्रेन निघल. मेथड नंबर 1. मेथड नंबर 2, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की कॅपिटल ई म्हणजेच यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, सिग्मा अपॉन ई असतो, बरोबर का? ह्याच्यावरून सुद्धा आपण काय करणार की हा ई डिवाइड करतो, इकडे मल्टिप्लाय करेल, हा ई इकडे वर इकडे खाली येईल, म्हणजे काय होईल स्मॉल ई इज इक्वल टू हे अपॉन हे. सांगा आता तुम्हाला दोघांपैकी कोणत्या मेथडने जायचं, आधी डेल्टा एल काढून जायचं का आधी स्ट्रेन काढायचा? तुम्ही सांगा तुम्हाला कोणती सुटेबल. डेल्टा एल. डेल्टा एल काढणं आधी सोपं आहे का? ठीक आहे, चालतंय. मग चेंज इन लेंथ आधी काढूयात. बघा आन्सरचा क्रम कसाही काढला तरी चालतो, त्याचं काय नाही की क्वेश्चन मध्ये आधी स्ट्रेन दिलंय आणि मग आपल्याला आधी स्ट्रेनच काढायला पाहिजे, काही नाही. मग आधी काय काढायचंय आता हे चेंज इन लेंथ, म्हणजे काय काढायचं आहे डेल्टा एल. काय फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू
पी एल अपॉन ए ई. ओके, सांगा पी किती आहे? 25 × 10⁻³ इंटू एल किती आहे? 5 × 10⁻³. अरे लईच इकडं सरकलं, थांबा थांबा थोडंसं इकडं लिहितो मी. देअर फोर डेल्टा एल इज इक्वल टू, हा पी किती आहे? 25 × 10⁻³ पी झाला. एल किती आहे? 5 × 10⁻³ पी झाला. एल झाला. ए किती आहे? एरिया किती आलाय? 1440. आणि ई, कॅपिटल ई, 2 × 10⁻⁵. आता एवढं सगळं कॅल्क्युलेटर टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके, इंटू 5 × 10⁻³ आणि 14. सर 0.434. परफेक्ट. देअर फोर डेल्टा एल इज इक्वल टू 0.434. आणि लेंथ आहे, चेंज इन लेंथ, त्यामध्ये त्याचं युनिट पण काय असणार आहे? एम एमच असणार आहे. ओके, हे डेल्टा एल पण आला. डन. दोन गोष्टी भेटल्या आपल्याला. कोणत्या दोन गोष्टी भेटल्या? स्ट्रेस भेटला आणि चेंज इन लेंथ पण भेटलं. आता काय काढायचं राहिलं? फक्त मधलं स्ट्रेन काढायचं राहिलं. आणि जेवढी क्वेश्चन मध्ये गोष्टी विचारल्या तेवढ्या सगळ्या काढायच्याच बरं का, त्याशिवाय पूर्ण मार्क भेटत नाही. ओके, आता आपल्याला एक स्लाइड ऍड करायची, 1 सेकंद फक्त बरं का. ओके, कुठपर्यंत आलतो आपण? कुठं झाली स्लाइड ऍड? बोलतेच ठिकाण झाली. 1 सेकंद, चुकीच्या ठिकाणी स्लाइड ऍड झाली आपली. इथं व्हायला पाहिजे त्याच्यानंतर. ओके, इथपर्यंत आलो आपण डेल्टा एल पर्यंत. आता काय काढायचंय? स्ट्रेन. सांगा, स्ट्रेन म्हणजेच काय? स्मॉल ई. काय फॉर्म्युला? डेल्टा एल अपॉन एल. बोला आता, डेल्टा एल किती आला होता आपला? 0.434. 0.434 डिवायडेड बाय एल किती आहे? 5 × 10⁻³ 5 × 10⁻³ करा बरं याचा आन्सर. देअर फोर ई इज इक्वल टू, 0.000086. आता हे इंटू 10⁻³ पॉवर मध्ये काढलं तरी चालेल बरं का, कारण लई. 8.68 into 10 raised to minus 5. ओके, असं सुद्धा चालेल. आता मी सांगतो, दोन आन्सर आलेत. एकीकडे आलं 8.68 × 10⁻⁻5 किंवा 0.1234868 असं आलंय. बरोबर आहे का? हो सर. आहे का नाही? सर माझं 86.8 आलं. तुझं 86.8 इंटू 10⁻⁻4 असेल बघ एकदा. सॉरी, -6 असेल. काहीच नाही आलं सर पुढं. नाही, मग चुकलंय काहीतरी, नीट कर. चुकलंय मग काहीतरी. हा, मग हे दोन्ही पैकी कसंही लिहिलं तरी चालेल. पण मला काय वाटतं, का एवढे पॉईंटच्या पुढे एवढे झिरो लिहिण्यापेक्षा ना, हे जास्त अप्रोप्रिएट वाटेल आपल्याला. जरा शिकते स्टँडर्ड वाटेल हे आन्सर लिहिणं. 8.68 इंटू 10⁻⁻5, कारण पॉईंट नंतर 4 झिरो आहेत ना रे. माझं म्हणणं समजतंय का तुम्हाला? हम्म. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण इथं खाली परत आन्सर लिहिणार का, देअर फोर स्ट्रेस म्हणजे सिग्मा इज इक्वल टू, नंतर स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई इज इक्वल टू, आणि चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल इज इक्वल टू. सांगा आता, स्ट्रेस किती आला होता? 17.36 न्यूटन पर mm². देन स्ट्रेन किती आहे? 8.68 इंटू 10⁻⁻5. आणि डेल्टा एल किती आहे? 0.434 अशा प्रकारे तुमचा आन्सर आला पाहिजे. काय अडचण असेल तर विचारा. चला, 4 मार्काला आलेला क्वेश्चन आहे. अडचण बोला, अडचण बोला पटकन.
थोडे जरी मला डाऊट असेल, छोटा जरी असेल तरी विचारा. काही डाऊट नाहीये, एकदम क्लिअर आहे सगळ्यांना. व्हेरी गुड. मग चला घ्या, लिहायला घ्या. हम्म. झालंय का? चला लवकर, लय क्वेश्चन येत रे पोरांनो. लिहायला वेळ घ्या, काही नाही काही नाही. कारण असं आहे, पहिला चॅप्टर जवळपास 90%, 90 नाही 80% संपलाय आपला. त्यामुळं सावकाश होऊ द्यात. फक्त नसेल समजलं तर विचारा. पुढचा क्वेश्चन थोडासा अवघड होता, त्यामुळे तो जराशी व्यवस्थित आहे का हा झाला की. विंटर 24 होता तो पण. झालंय का? ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन.
आता पुढचा क्वेश्चन तुम्ही लिहू सुद्धा नका आणि काहीच नका करू, समजून घ्या पूर्ण आधी, कारण तुम्हाला लगेच वेगळा वाटणार आहे. बघा, स्टार्टिंगच पहिलंच वाक्य पहिल्याच शब्दात वेगळं बनायचं. काय दिलंय? क्यूब आहे, क्यूब. क्यूब आहे. क्यूबची साईड किती दिलेली आहे? 200 mm साईड. ओके. इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ 3500 किलो न्यूटन ऑन ऑल इट्स फेसेस. बघा आता, मी इथपर्यंत जे वाक्य आहे त्याची तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. क्यूब काढतो आधी एक. तर बघा, हा क्यूब आहे. ओके. काय सांगितलंय? का 305 किलो न्यूटनचा फोर्स आहे. कसा आहे तो? कॉम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे असा, असा आणि असा. आणि कुठं सांगितलंय? ऑल इट्स फेसेस. त्यामुळं त्याचे जेवढे 6च्या 6 फेसेस आहे तेवढे फेसेस लागला. त्यातले तुम्हाला मी 3च फेसेस दाखवू शकतो, बाकीचे 3 फेसेस मागून लपलेले, त्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज 500 mm क्यूब. 3 डोक्यावर पाहिजे त्याच्या इथं 500 mm. म्हणजे काय काय झालंय? का हा जो क्यूब आहे त्याची साईड किती आहे? ही 200 mm एवढी साईड आहे. नंतर जो कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावलाय त्याच्या तिन्ही फेसेसवर, तो किती आहे? 3500 किलो न्यूटन. इथं पण किती आहे? 3500 किलो न्यूटन. आणि इथं पण किती आहे? 3500 किलो न्यूटन. ठीक आहे. मग जेव्हा आपण हा फोर्स लावतोय तेव्हा ह्या जो क्यूब आहे, हा क्यूबचा व्हॉल्यूम काय होणार आहे? नक्कीच व्हॉल्यूम काय होणार आहे? चेंज होणार आहे. कितीने चेंज झाला तो? 500ने, 5000ने चेंज झाला. काय सांगितलंय? कॅल्क्युलेट द बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बल्क मॉड्युलस काढायचं म्हणजे काय काढायचं आहे? के काढायचा आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे ई काढायचा आहे. आणि दिलेला काय आहे आपल्याला? पॉइझन्स रेशिओ दिलेला आहे 28. सगळ्याचा सगळा हा क्वेश्चन कशावर बेस आहे? इलास्टिक कॉन्स्टंटवर बेस आहे. बरोबर आहे का? जे आपण काल इलास्टिक कॉन्स्टंट शिकलो, पूर्णपणे त्या इलास्टिक कॉन्स्टंटवर हा बेस क्वेश्चन आहे. सगळं त्याच विचारलंय. बल्क मॉड्युलस काढा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काढा आणि पॉइझन रेशो दिलेला आहे. ओके, ठीक आहे. क्वेश्चन समजला? आता क्वेश्चन मधल्या मी तुम्हाला काय करतो, एक 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 गोष्टी आपण फाइंड करायला चालू करू. आधी गिवन डाटा लिहून घेऊ आपण, बरं का? ओके. सोल्युशन बघा, 4 मार्काला किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तो करायला काहीच नसतं, पण फक्त आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता क्यूब आहे, साइड ऑफ क्यूब आहे, मग त्याला आपण काय म्हणू? इथं म्हणतो साइड ऑफ क्यूब इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 200 mm. आता क्यूब आहे, परत एकदा क्यूब काढतो म्हणजे तुमच्या परत एकदा लक्षात येईल. खूपच खोडला मागाचा बरं का, पण ठीक आहे. क्यूब ओके, क्यूब आहे. क्यूबची ही साईड 200 आहे. उभी डायमेन्शन पण किती असणार आहे? 200. आणि लेंथ पण किती असणार आहे याची? 200. सगळ्या गोष्टी काय असणार आहेत? 200, 200 आणि काय असणार आहे? 200 असणार आहे. मग जेव्हा मला एरिया काढायचा आहे, म्हणजे कोणत्या भागाचा एरिया काढायचा, हा जो समोरचा दिसतो भाग आहे का, क्रॉस सेक्शन एरिया, ह्याचा एरिया काढायचा आहे, तेव्हा आपण काय करणार? हा 200 आणि हा 200 याचं काय करणार? मल्टिप्लिकेशन. काय होईल? 200 × 200. किती आलं हे? 4, 1 2 3 4 4 40,000 चा स्क्वेअर. हा काय भेटला आपल्याला? एरिया भेटला. आता इथं व्हॉल्यूम बद्दल पण बोललोय बघा, चेंज इन व्हॉल्यूम दिलेलं आहे. मग त्यामुळे ओरिजिनल व्हॉल्यूम पण काढायला पाहिजे नाही. व्हॉल्यूम, क्यूबचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला काय माहिती का रे तुम्हाला? कोणाला माहिती का क्यूबचं व्हॉल्यूम कसं काढतो? काय फॉर्म्युला आहे त्यासाठी? व्हॉल्यूम ऑफ क्यूब कोणीतरी असेल? साइडचा हा, काय काय? बोल. साइड क्यूब. बरोबर बरोबर बरोबर, परफेक्ट आन्सर सांगितलं. की
व्हॉल्यूम ऑफ क्यूब साठी काय करतो आपण? व्हॉल्यूम कसा काढतो? जी साईड आहे का, साईड 200, त्याचा काय करणार आपण? क्यूब करणार. करा बरं 200चा क्यूब. आन्सर काय ते सांगा, कारण आता लय मोठा आन्सर येणार याचा काहीतरी. व्हॉल्यूमला आपण व्ही म्हणू, व्ही. 80 लाख सर. अयो लय जास्त 8 आलं. into 10 raised to 6. 8 × 10⁶ हे बरोबर आहे. म्हणजे कसं लिहायला सोपं. आणि चा क्यूब किंवा 80 लाख सांगितलंय ना, म्हणजे 8 वर 1 2 3 4 5 शून्य आले, 6 शून्य आले तर बघ बरं. हा. हा मग बरोबर आहे. 8 वर 6 शून्य लिहिले काय, आणि 8 × 10⁶ लिहिलं काय, दोन्ही काय असतं? सारखंच असतं. ठीक आहे, चालते, कसंही घ्या तुम्ही. ओके. चा क्यूब. ए भेटला, व्ही भेटला. आता आपल्याला काय दिलंय बघा, चेंज इन व्हॉल्यूम दिलंय. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय दिलेलं आहे? डेल्टा व्ही. डेल्टा व्ही किती आहे? 5000 चा क्यूब. चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे. नंतर अजून हा 3500 किलोमीटर दिलेला आहे. काय दिलेला आहे? हा पी दिलेला आहे. पी 3500 ह्याला जर का न्यूटन मध्ये केलं तर × 10⁻³ न्यूटन. भेटल्या का गोष्टी सगळ्या व्यवस्थित? जेवढ्या जेवढ्या दिल्या तेवढ्या तेवढ्या. परत एकदा रिपीट करतो बघा मी, की आपल्याला एक क्यूब दिलेला आहे, त्या क्यूबची साईड दिलेली आहे, बरोबर का? त्या साईडवरून आपण काय काढला? एरिया. त्या साईडला त्या साईडने मल्टिप्लाय केलं की एरिया भेटतो. त्याच्यावरून काय काढलं? व्हॉल्यूम. म्हणजे त्या साईडचा काय करावा लागतो? क्यूब करावा लागतो. नंतर अजून काय दिलेलं आहे इथं? क्वेश्चन मध्ये दिलेला आहे चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम पण लिहिला इथं. नंतर अजून काय दिलेलं आहे? फोर्स दिलेला आहे. किती दिलेला आहे तो? 3500 किलोमीटरचा फोर्स दिलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? सिग्मा काढूयात आधी आपण, चला. सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. बोला, पी किती आहे? 3500 × 10⁻³ divided by 4000. ओके. therefore सिग्मा इज इक्वल टू, करा बरं कॅल्क्युलेट पटकन. एटी 87.5 परफेक्ट. मेगापास्कल. 87.5 न्यूटन पर mm². सिग्मा आला. नंतर इथं बघा, ह्या दोन गोष्टी गिवन आहेत, व्ही आणि डेल्टा व्ही. आणि आपल्याला बल्क मॉड्युलस काढायला सांगितलेलं आहे. मी जेव्हा तुम्हाला कॉल बल्क मॉड्युलस शिकवत होतो तेव्हा बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला होता सिग्मा अपॉन ईव्ही. त्यातला सिग्मा तर आपल्याला भेटला. ईव्ही म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? डेल्टा व्ही अपॉन व्ही. मग आता आपण आधी व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काढून घेऊ बरं का. इथं काय काढायचं आपल्याला? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. बघा आपण लिहिलेला आहे फॉर्म्युला. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही. डेल्टा व्ही किती आलेला आहे? किती दिलेला आहे? 5000. आणि व्ही किती आहे? 8 × 10⁻⁶. त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन निघाल. जागा करावं लागेल बरोबर. एक सेकंद. करा बरं कॅल्क्युलेट ईव्ही. 6.25 × 10⁻⁴. पुढच्या स्लाइडवर घेतो. ईव्ही इज इक्वल टू 6.2 × 10⁻⁻⁴. -4. 6.25. 6.25 पण घेऊ ना, कारण तो आहे ना तेवढाच आकडा आलेला आहे ना आपला 6.25. 6.25 × 10⁻⁴. ओके. नंतर आता ईव्ही झाला, सिग्मा झाला. आता बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस के. के इज इक्वल टू सिग्मा अपॉन ईव्ही. हा कालच पाहिलेला फॉर्म्युला आहे आपण.
दाखवतो का? दाखवू लागलं तुम्हाला? चला एक सेकंद दाखवून आणतो मी. हे बघा इथं बल्क मॉड्युलस के सिग्मा अपॉन ईव्ही. सिग्मा एच म्हणजेच हायपोथेसिस स्ट्रेस आणि आपला जो आलाय तो पण स्ट्रेसच आहे. ओके, सिग्मा अपॉन ईव्ही. सांगा सिग्मा किती आला होता? 87.5 डिवायडेड बाय ईव्ही किती आहे? 6.25 इंटू 10⁻⁻⁴. बघा किती आन्सर येत आहे. 1.4 into 10⁻⁵. एक सेकंद हा. 1.4 into 10⁻⁻3. 1.4 नीट करा रे. नीट सांगा इंटू 10⁻⁻ तर नक्कीच नाही येणार. 1.4 into 10⁻⁵. नाही -5 येणारच नाही, मी ते सांगतोय. आता खालच्या साईडला ब्रॅकेट टाका तुम्ही सॉल्व्ह Only करता. 5, only 5. हा, Sir, ओनली only 5 5. आहे, only. ओनली 5 असू शकतं. आता मी चेक करतो, तुमच्या एवढ्या चुका होत आहेत म्हटलं मला चेक करू द्या. बरोबर. 1.4 इंटू 10⁻⁵. किंवा काही काहींचा असं जरी आन्सर आला असेल ना, 1 4 1 2 3 4 असा जरी आला असेल तरी बरोबर आहे बरं का. हे दोन्ही पण आन्सर सारखेच आहेत हा. हे कशात येतं? न्यूटन पर mm² मध्ये के आला म्हणजे बल्क मॉड्युलस भेटला. ओके, आता आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय काढायचं राहिले ते बघूयात एकदा. बल्क मॉड्युलस झाला. आता काय लागतोय फक्त इथं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि पॉयझन्स रेशो दिला 0.28. ओके, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू. बघा कोणता फॉर्म्युला वापरता येईल. परत एकदा त्या फॉर्म्युल्याकडे घेऊन जातो, मला तुम्ही सांगा आता. हे फॉर्म्युले ह्यातला आपल्याला के माहिती आहे, म्यू माहिती आहे आणि E इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. सांगा पहिला फॉर्म्युला का दुसरा फॉर्म्युला? दुसरा. दुसरा फॉर्म्युला वापरावा दुसरा लागेल. फॉर्म्युला सर, दुसरा. हो, परफेक्ट. E इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू इज इक्वल टू 3. के किती आहे? 1.4 इंटू 10⁻⁵. नंतर 1 मायनस 2 इंटू म्यू किती आहे? 0.28. एवढं सगळं कॅल्क्युलेटरमध्ये व्यवस्थित टाका. आपल्याला काय भेटून जाईल? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी भेटून जाईल. काय होईल? 3 इंटू 1.4 इंटू 10⁻⁵ ब्रॅकेटमध्ये 184,800 न्यूटन mm². एक सेकंद. काय आलं? 1.84 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर mm². हे आलं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मग देअरफॉर इथं लिहायचं बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू 1.4 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर mm² आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजेच काय? ई इज इक्वल टू 1.84 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर mm². मी क्वेश्चन परत एकदा रिपीट करतो हा, कारण अवघड क्वेश्चन होता, मला मान्य आहे. बरं लक्ष द्या, परत एकदा सांगतो सगळ्या गोष्टी. हे बघा स्टार्टिंगलाच काय दिलेलं आहे? एक क्यूब दिलेला आहे. क्यूबची साईड किती सांगितलेली आहे? 200 mm साईड सांगितलेली आहे आणि फोर्स सांगितलेला आहे 3500 किलो न्यूटन. ओके, मग क्यूबची साईड जर का 200 आहे तर एरिया काय झाला? 200 इंटू 200 एवढा भेटला. आणि व्हॉल्यूम काय झाला? 200चा क्यूब म्हणजे तो एवढा भेटला. ओके, एरिया झाला, व्हॉल्यूम झाला. आणि अजून काय दिलेलं आहे? चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे 5000, म्हणजे डेल्टा व्ही दिलेला आहे 5000. पी दिलेला आहे
3500. ओके, एवढं सगळं भेटलं. मग ए माहिती आहे, पी माहिती आहे, त्याच्यावरून आपण काय काढू शकतो? स्ट्रेस सिग्मा काढू शकतो. नंतर डेल्टा व्ही माहिती आहे आणि व्ही माहिती आहे, चेंज इन व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम माहिती आहे, त्याच्यावरून काय काढला? व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन काढला. ओके, म्हणजे आता आपल्याला स्ट्रेस भेटला आणि व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन भेटला, आणि ह्यांना एकमेकांना डिवाइड केलं की लगेच काय भेटत असतो आपल्याला? हा बल्क मॉड्युलस भेटत असतो. नंतर आपण जे काल रिलेशन शिकलो, त्यात फॉर्म्युला होता E इज इक्वल टू 3K ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 म्यू. ह्यातला के माहिती आहे, ह्यातला म्यू माहिती आहे. ह्या दोघी टाकल्या गोष्टी सॉल्व्ह केला, आपल्याला काय भेटलं? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे ई पण भेटला. समजलं असं तर थंब टाका, काही अडचण असेल तर विचारायला घ्या. चला पटकन, दोन्ही मला पाहिजे, सगळ्यांचा एकदा थंब आला पाहिजे, किंवा अडचण असेल तर अडचण आली पाहिजे. असे मधले राहू नका, एक तर थंब टाका नाही तर अडचण विचारा. क्लिअर म्हणजे सगळ्यांना? जय. तर ते 200 काय आहे तिथं व्हॉल्यूम? कोणतं हे का? हे 200 हे काय आहे का? नाही नाही सर, ते इथं मेन्शन कुठं केलंय याच्यामध्ये मला ते कळालं. काय मेन्शन म्हणजे 200 का? हा, हे काय स्टार्टिंग व्हॉल्यूम. आहे ना. एक मिनिट एक मिनिट, हे बघ क्यूब आहे ना, क्यूब. मग हे वरचे 200 इंटू 200 काय आहे सर? एक ते सांगतो, ते सांगतो, थांब थांब थांब. हे बघ, जर का हा क्यूब आहे, हा क्यूब आहे, आणि क्यूबची साईड जर का ए एवढी आहे, जशी इथे किती दिलेली आहे? 200 दिलेली आहे, तशी कन्सिडर केली ए, तर एरियाचा फॉर्म्युला आहे ए चा स्क्वेअर. म्हणजे हा जो ए का त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे ए चा क्यूब. हे दोन फॉर्म्युले आहेत, की जर का क्यूब आहे आणि क्यूबच्या कोणत्याही एका फेसचा आपल्याला एरिया काढायचा आहे, तर आपण काय करणार? ए चा काय करणार? स्क्वेअर करणार. आणि ह्या क्यूबचा पूर्ण व्हॉल्यूम काढायचं, तर काय करणार? ए चं क्यूब. आता हे फॉर्म्युले तुम्हाला स्कूल लेवलला झालेले आहेत. हा हा, हम्म, आलं का कळलं लक्षात? सर. ओके, हा, अजून? सृष्टी, विद्या, अभय, काय म्हणणं आहे तुमचं? बोला. सर, ते माझं 0.18 म्हणजे मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी काय फाइंड केली ना, हम्म, तिथं 0.18 इंटू 10⁻⁶ येत आहे. चालून जाईल, परफेक्ट आहे, ते पण बरोबर आहे. बरोबर हो आहे. का? अशाच काय करायचं? ईएनजी दाबायचं. ईएनजी, ईएनजी बटन आहे बघ तुझ्या कॅल्क्युलेटरमध्ये, ईएनजी हो आहे सर. दाब बरं एकदा. ईएनजी बघ बरं काय आन्सर येतंय. सर मग तिथं 18 म्हणजे 184 इंटू 10 टेन रेस टू रेस टू 3 येत आहे. 3 येत आहे. सगळे सारखेच आन्सर आहेत, काही प्रॉब्लेम नाही घ्यायचं. ओके, सगळे बरोबर आहे. हे असं आलं काय, तसं आलं काय, सगळं सारखंच आहे, फक्त पॉईंटला त्यांनी शिफ्ट केलंय. सांगतो मी सरळ सोपं सांगू का? आता हा पॉईंट कुठे आहे बघ इथं. हे बघा रे सगळ्यांना, तुमचं हे थोडंसं परत बेसिक मध्ये थोडासा कच्चा आहे, की 1.84 इंटू 10⁻⁵. आता हा जर का पॉईंट आहे ना, ह्या साईडला सरकवला, कुठं सरकवला आपण? ह्या साईडला सरकवला, तर हा 5 आहे ना, तो कमी कमी होत असतो. म्हणजे जसं आता एक घरने सरकवतो, आता 1.84 आहे ना, त्याच्याऐवजी 18.4 करतो. 10⁻5 पक्ष पण एक कमी कोण होईल इथं? 4. दोन घरांनी सरकू आपण, म्हणजे इकडं आणू अजून. म्हणजे जर का त्याला 184 केला, तर 10 काय होईल? 3 होईल. समजतंय का? हो समजलं सर. हा, म्हणजे तिन्ही सारखेच आहेत. हो, हो. आणि जर का आता तेच इकडं सरकवला पॉईंट ह्या साईडला, तर म्हणजे काय केलं मी? 0.184 केला, तर 10 काय होईल रे आता? 10⁻⁶. 6 होईल. ओके, बरोबर, समजलंय म्हणजे. ठीक आहे, व्यवस्थित लिहा. मग पुढचा क्वेश्चन बघू आपण. मागचं झाले क्लिअर सगळ्यांचं का पाहायलाच राहिले अजून? राहिलंय सर. ओके. हम्म.
झालंय. राहिलंय मार्क्स. काय? हा. चला रे, आवरा रे, 2च क्वेश्चन झाले आत्ताशी. झालंय सर. झालंय सगळ्यांचं? ओके, घ्या. विंटर 25चा क्वेश्चन. मला वाटतं तुम्ही सोडवताल हा क्वेश्चन असं, विदाउट माय हेल्प तुम्ही सोडवावा. बोला बरं, काय काय दिलंय, काय काय काढायचंय, काय वाटतं? हॅलो, अरे कोणतरी सांगा की जमल सर का? ई दिलेला आहे. सर ई दिलेला आहे. E पुन्हा आणि के म्यू दिलेला दिलाय. आहे. ई म्हणजे कोणता? हा कॅपिटल सॉरी म्यू दिलेला आहे, दिलेला आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेला आहे, पॉइजन्स रेशिओ दिलेला आहे, आणि काय काढायला सांगितलंय? के काढायला सांगितलं आणि E मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. म्हणजे जी, कॅपिटल जी, आणि बल्क मॉड्युलस म्हणजे कॅपिटल के काढायला सांगितलंय. म्हणजे जे काल फॉर्म्युला शिकलो का आपण, त्या फॉर्म्युल्यामध्ये होऊन जाणार आहे, 2 फॉर्म्युल्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह. करा बरं व्यवस्थित, चला पटकन. मी पण घेतो सॉल्व्ह करायला. सोल्युशन. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजेच ई इज इक्वल टू 169 MPa. 169 MPa नाही, 169 GPa द्यायला पाहिजे नव्हतं. क्वेश्चन मध्ये चुकी बरं का त्यांच्याकडून. इथं जीपीए पाहिजे ना, जीपीए. 169 जीपीए करा. मग 169 जीपीए म्हणजेच काय होईल?
169 इंटू 10⁻³ MPa. मग काय झालं, देअरफॉर E इज इक्वल टू 169 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². ओके. नंतर पॉइझन्स रेशो दिलेला आहे 0.32, म्हणजेच म्यू इज इक्वल टू 0.32 दिलेला आहे. नंतर काय सांगितलंय का, कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, म्हणजे जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि बल्क मॉड्युलस म्हणजे के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता त्या 3 फॉर्म्युला मधला पहिला फॉर्म्युला होता E इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू, बरोबर का रे? हो सर. हा, एक सेकंड. 2G 1 प्लस म्यू, मग त्यातला E ची व्हॅल्यू किती आहे? 169 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 2. जी तर काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आणि 1 प्लस म्यू ची व्हॅल्यू काय? 0.32. हा 2 ह्या साईडला मल्टिप्लाय करतोय पोरांनो, ह्या साईडला येऊन काय होईल, तो डिवाइड होईल. म्हणजे काय उरलं आपल्याकडे, 169 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू जी, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 0.32 आला 1.32. परत एकदा हा 1.32 मल्टिप्लाय करतोय, ह्या साईडला येऊन काय करल, डिवाइड करेल. यांचं डिवाइड करून घेऊ आपण आधी. चला हे करा बरं, किती येत आहे माझ्यामध्ये ते 84.5, कारण इट आहे 60 आणि नाही, हा इंटू 10⁻³ इज इक्वल टू जी, ब्रॅकेटमध्ये 1.32. हा 1.32 मल्टिप्लाय करतो, ह्या साईडला काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे उरल आपल्याकडं 84.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1.32 इज इक्वल टू जी. बघा बरं किती आला जी? 64.02. 64.01. 84.5 इंटू 10⁻³ 1.32, 64.015 इंटू 10⁻³. देअरफॉर, नाही इथं घेतो लागलं या साईडला, देअरफॉर जी इज इक्वल टू 64.015 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². ओके, जी तर भेटला. आता पुढं के काढायचा आहे, सेकंड फॉर्म्युला आहे. माझ्या मते नेक्स्ट स्लाइडवर घेतो मी हा फॉर्म्युला. इव्हन हे पण खाली येतोय, लयच कसं तरी वाटतं इथं. एक सेकंद हा. देअरफॉर जी इज इक्वल टू 64.015 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². ओके, 4 मार्काला आलेला क्वेश्चन आहे, त्यातले 2 मार्क तर पडले. आपण काय काढला? जी तर काढला, ठीक आहे. सर बल्क मॉड्युलस पण आला. काय बल्क मॉड्युलस पण आला ना? नाही, थांबा ना, काढू ना आपण. बल्क मॉड्युलस साठी आपल्याला काढा E इज इक्वल टू 3K, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 म्यू आहे. E किती आहे? 169 इंटू 10⁻³ 169 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 3K. 1 मायनस 2 इंटू म्यू किती आहे? 0.32. 0.32. आता हा 3 मल्टिप्लाय करतोय, ह्या साईडला जाऊन काय करेल, परत एकदा डिवाइड होईल. म्हणजेच 169 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू के, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस, हे जर का सगळं केलं, 1 मायनस किती येतं ह्याचं बघा बरं, 0.36. मग आता ह्यांचं डिवाइड जर का केलं तर ते येईल 56.33 इंटू 10⁻³ इज इक्वल टू के 0.36. हा 0.36 मल्टिप्लाय करतोय, ह्या साईडला जाऊन काय करल, डिवाइड करल. मग 56.33 इंटू 10⁻³
डिवायडेड बाय 0.36 इज इक्वल टू काय शिल्लक राहील आपल्याकडं 3. 156.48 न्यूटन mm. 156.48 परफेक्ट. आणि मग therefore K 156.48 equal to 156.48 into 10 raised to 3 न्यूटन पर mm². हा भेटला आपल्याला बल्क मॉड्यूलस. सांगा बरं कोणाकोणाचं सेम बरोबर आलं दोन्ही पण. टर्म टाकून सांगा मला. ताहेर, फरान, अभय, मांगल्या, ओके. अजून गणेश, सोहम, व्हेरी गुड. जय, विद्यार्थी श्रावणी, बऱ्याच जणांचं बरोबर आलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगले 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 सगळ्यांचं झालं. श्रुती, प्रांजली, विवो. विवो कोण आहे? विवो नाव काय तुझं? ठीक आहे. कोणाला लिहायचंय काय? सगळ्यांचं आन्सर बरोबर आले म्हणजे कोणाला लिहायची गरज नाही पडली. सगळ्यांनी आन्सर काढून ठेवलंय. ठीक आहे, घ्या पुढचा क्वेश्चन लिहा. आणि हे आजचं तुमचं टास्क आहे. आज हे घरी सोडवायचं आहे क्वेश्चन तुम्हाला. विंटर 25 ला आलेला क्वेश्चन आहे. परत एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि एवढा सोडून ग्रुपवर आन्सर टाका. झालंय का? क्वेश्चन लिहून झाला असेल तर लेफ्ट झाला तरी चालेल. आज हे तुमचं टास्क आहे. तुम्हाला हा क्वेश्चन लगेच सोडवायचा आहे आणि याचे आन्सर ग्रुपवर टाकायचा आहे. ठीक आहे, भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला. गुड नाईट.